सोमेशकडे जाऊया। सोमेश, शरयू घाटावर तू आहेस। शरयू घाटावर अर्थातच दिव्यांचा थाट देखील आपल्याला बघायला मिळतो। तिकडच्या भक्ती तरंगांबद्दल आम्हाला सांग सोमेश। अश्विन, आपण पाहू शकतोय आता रोजच्या प्रथेनुसार शरयूची आरती सुरू झाली होती। आतापर्यंत ही आरती सुरू होती। आता या आरतीचा जो शेवटचा टप्पा आहे तो सुरू झालेला आहे। शरयू नदीची जी एक छोटासा कालवा निघतो त्या कालव्याच्या ठिकाणी आपण आहोत आणि जबरदस्त कारंजी आणि रोषणाई या शरयू नदीमध्ये केलेली आहे। या वर्षीच्या आजची जी आरती आहे ती उद्या राम येणार आहेत आणि त्यापूर्वीची ती आरती असल्यामुळे आजची आरती विशेष आहे आणि त्या आरतीतही अनेक लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आणि लोकांचं उत्साह आणि लोकांचा जोश अभूतपूर्व असा आहे। कारण उद्या रामाची प्राणप्रतिष्ठा राम मंदिरात होईल। शरयू नदीच्या आरतीची एक मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा गेले काही वर्ष सातत्याने सुरू असलेली आपण पाहतो आणि त्या अनुषंगाने आजही ही आरती झाली। ही आरती भव्य दिव्य होती कारण ही रामाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येची आरती आहे। खरं सोमेश, आणि इकडे भक्तांची मांदियाळी आपण बघू शकतो। सोमेश आणि रजतनी आपल्याला तिकडची माहिती दिली। दोघांचेही धन्यवाद आणि अशीच माहिती आपण तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।